सगळं आणि तुम्ही मला एकही फोन नाही केला. दोघंच धावपळ करताय का सगळे? अगं दोघं नाही, हे एकटेच धावपळ करत होते. मला नंतर कळलं, मी आत्ताच आले. तो मुलगा तो कसा आहे? उपचार चालू आहेत त्याच्यावर. डॉक्टरांनी अजून काही सांगितलं नाहीये ग शुभ्रा. सर कुठे आहेत? ते बघ. आई, सर देवासमोर हात जोडून उभे आहेत. जेव्हा सगळे मार्ग खुंटतात, सगळ्या आशा मिटतात ना, तेव्हा तोच एकमेव आधार याची जाणीव होते आपल्याला प्रकर्षाने. आणि तो मार्ग दाखवेल माझा विश्वास आहे. तेव्हा काहीही कर, पण त्या येवल्याशा पोराचा जीव वाचव. चूक माझी झाली आहे, शिक्षा मला दे, पण त्याला वाचव. देवा वाचव रे त्या मुलाला. यांची या सगळ्यात काहीच चूक नाहीये. आई आणि सरांसारख्या चांगल्या माणसांना त्यांनी न केलेल्या चुकीची शिक्षा नको देऊस देवा. त्या मुलाच्या बाबतीत जे काही झालं ते वाईटच झालंय, पण सरांनी नाही केलंय आणि हे तू जाणतोस. प्लीज प्लीज सगळं नीट कर. डॉक्टर, डॉक्टर साहेब, कसा आहे तो मुलगा? मुलाची प्रकृती आता स्थिर आहे. ही इज आउट ऑफ डेंजर. थँक गॉड. देवच पावला खरंच. देव तुम्हाला नाही हो, आम्हाला पावलाय. आणि हात जोडायची कसली नाटकं करता हो? तुम्हाला काय फरक पडतो म्हणा, कुणी जगला आणि कुणी मेला तरी. तुम्ही भेसळयुक्त पदार्थ बनवा आणि विका, आणि मग या इथे हात जोडायला. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? आज तुझ्यामुळे माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे. अभिजित राजे, काय खायला दिलं रे त्याला तू? आज डॉक्टरांनी वाचवलं म्हणून, नाहीतर तुम्हाला झेपत नाही धंदा करायला, पदार्थ बनवला येत नाही तर कशाला टाकतो पावभाजीची गाडी? जरा शांत व्हा तुम्ही. अहो हॉस्पिटलमध्ये होता पण, आणि किती चिडचिड करताय तुम्ही त्यांच्यावर. त्यांनी काही मुद्दाम नाही केलंय. तुला काय माहिती? तू होतीस का तिकडे? अभिजित राजे नाव ऐकून पाठवलं होतं दोघांना मी, आणि यांनी माझ्या मुलाला. बस बस बस. हे बघा, तुमचा मुलगा रिकवर होतोय आता. अहो दादा, मी खरंच समजू शकते तुमचा त्रास. तुमच्या पोटचा पोरगा आजारी आहे. पण खरं सांगू का तुम्हाला जेवढा त्रास होतोय ना, तेवढाच त्रास आम्हालाही होतोय. आणि ह्यांच्या हातून खरंच असं काही घडणार नाही, काहीतरी चुकून झालं असेल. माझा विश्वास आहे ह्यांच्यावरती. हे असं कधीच काही करणार नाही तो. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना, मी हात जोडून तुमची माफी मागते. आई, तुम्ही सरांना घेऊन घरी जा, मी येते. मी डॉक्टरांशी बोलून येते. आम्ही जाऊ म्हणतेस का? तुम्ही व्हा ना पुढे, मी येते. चला चला. आय एम सॉरी, पण तुम्ही आता ज्यांच्याबद्दल इतकी सगळी बडबड केलीत ना, ते गेली 35 वर्ष या व्यवसायात आहेत.
आणि आजपर्यंत अभिज किचन मध्ये खाऊन कुणाला तरी त्रास झाला, कुणी आजारी पडलं असं आजपर्यंत झालं नाही हो कधी. इनफॅक्ट जर कोणी आजारी पडलं ना तर अभिज किचनला फोन करूनच खिचडी किंवा सूप काहीतरी ऑर्डर करतात, कारण लोकांना विश्वास आहे खाऊन काही होणार नाही. आणि तोच विश्वास कुठेतरी तुम्हालाही होता ना. त्या विश्वासामुळेच तुमच्या बायकोला आणि मुलाला पाठवलं ना तिथे त्या गाडीवर पावभाजी खायला. दादा, मला तुमचा सगळा रागा कळतोय, मला तुमचा त्रास लक्षात येतोय, पण माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा. अभिजित सरांकडनं असं कधीच नाही होऊ शकत. आणि हे ज्या कोणाकडून झालंय ना त्या माणसाला मी स्वतः तुमच्या समोर आणून उभं करेन. कधीचा शोधतोय यार माझा डायमंड कफलिंग, मिळत नाहीये मला. शुभ्रा, एकही गोष्ट जागेवर का नाही ठेवत तू? तू कुठे होतीस? होतं एक काम. तिकडे बघितलं मी, नाहीये तिकडे. गोष्टी जिथल्या तिथेच असतात सोहम, फक्त तुला दिसत नाही. आणि मी तुला सांगितलं होतं ना सोहम, एवढ्याशा गोष्टीवरून त्या बॉयच्या नोकरीवर येऊ नकोस. सोड ना आता, जे झालं ते झालं. ठीक आहे. शुभ्रा, थँक्स. वेलकम. तर घालते आणि जा कुठे जायचंय तिथे. अरे यार, खूप उशीर झाला. सोड आता, नाही जात मी. अरे का? म्हणजे एवढा नाही झालाय उशीर, जाऊ शकतोस तू. नाही, नको, आता मूड गेला माझा. छोट्या छोट्या गोष्टीवरून मूड जात असतो सोहम यार तुझा. आता तू आली आहेस ना, मस्त घरीच जेवूया. ठीक आहे, मग मी जेवण गरम करते आहे ते, आणि पटकन वरण भाताचं कुकर लावते. बरं झालं जात नाहीये, तसंही पोट वगैरे दुखायचं. हे बघ, हे बाहेरचं खाऊन पोट खराब होतं नाही, सगळे मिडल क्लास कॉन्सेप्ट आहेत. मी म्हटलं मला घरी जेवायचंय, घरचं जेवायचंय असं नाही म्हटलं मी. अरे सोहम, इतकं सगळं करून ठेवलंय, ते सकाळचं सगळं फुकट नाही का जाणार? ऐक ऐक ऐक, तू ते जेवण गरम कर, मी बाहेरून काहीतरी मस्त चमचमीत मागवतो. म्हणजे तू केलेलं जेवणही फुकट नाही जाणार आणि आपलं डिनरही चमचमीत होईल. काय? चल पटकन ऑर्डर करतो आणि चेंज करून येतो मी. ओके. हॅलो. हा हॅलो आई, कशा आहात? सर कसे आहेत? अगं मी बरी आहे, पण हे ना आत्ताशी झोप लागली त्यांना. फारसं बोलले नाहीत काय ग, पण पण काय आई? झालं प्रकरण फार मनाला लावून घेतलंय ग ह्यांनी. उद्या ना नीट बोलेन मी त्यांच्याशी, समजावून सांगेन त्यांना. आई ऐका, काही झालं तरी प्लीज मला लगेच फोन करून कळवा हा सगळं. हो ग बाळा, तुलाच फोन करेन, आणखीन कोणाला करणार. काळजी नको करूस तू आमची. हो आई. अगं आई, बाकी काय म्हणतेस तू? जेवण वगैरे झालं का? हो, म्हणजे फारशी भूक नव्हती, पण खाऊन घेतलं थोडस. मी उद्या येऊन भेटते तुला, तुझ्यासाठी साडी आणायला जाऊया. तसंही मला साडी घ्यायचीच होती अगं तुझ्यासाठी आई. हे मध्येच काय काढलं साडीचं तू? पण तुला एक सांगू का शुभ्रा, तू अगं तुगं करतेस ना, मला खरंच खूप आवडतंय. किती आपुलकीचं वाटतं ना, तू मला अगं आईच म्हणत जा. बाबा कसे आहेत? आणि तुझ्या तोंडून बाबा ऐकल्यावरती किती बरं वाटेल माहितीये यांना, खूप आनंद होईल. बरं, मग उद्या मी नक्की भेटते हा तुला, आपण जाऊ खरेदीला. अगं पण ह्यांना एकट्याला सोडून कशी येणार मी खरेदीला बाळा?
ठीक आहे, मग बाबांची काळजी घे तू. भेटूया. हो नक्की घे. तू नको काळजी करूस. आणि एक सांगू का शुभ्रा, आजपासून ना तुम्हाला अगं आई आणि यांना बाबा म्हणायचं. हा, खूप बरं वाटेल आम्हाला. हो आई, ठेवते. हा, हो ठेवते. हा, अरे सोहम, ते जेवण गरम झालं का बघायला आलो होतो. होतच आहे. मी बाकीची तयारी करते. हिचा फोन तर लॉक आहे. नक्की कोणाशी बोलत होती, आईशी की? सोहम, तू ऑर्डर दिलीस का? तुला काय हवं होतं त्याची? हो, मी फ्राईड राईस मागवलाय, येईलच आता. बर. मी एक काम करतो, कुठे पोचलाय चेक करतो. हा, येस. अरे माझा फोन आलोच. हिम्मत कशी झाली तुझे असे बोर्ड लावण्याची? आम्ही बायका आमच्या नवऱ्याला प्रेमाने कष्टाने स्वयंपाक करून घालतो आणि तू म्हणतोस की इथे आमच्यापेक्षा जास्त चांगलं जेवण मिळतं. लाज नाही वाटत तुला? हे बघ, सोडणार नाहीये तुला. धरा धरा त्याला, धरा. लाज वाटत नाही तुला अशा पाण्याच्या पहिला? अहो मला बोलू तर द्या. हे बघ, अजिबात ऐकणार नाही होत तुझं. 100 बायका बाहेर उभे आहेत, बघताय काय? मारा त्याला. अहो नाही नाही, माडी माडी माडी, अगं थांबव ना. माडी, अगं मला नाही ग, त्यांना थांबव. अगं हो बाजूला तू. पकडा त्याला, अजिबात सोडणार नाही आहोत आम्ही. काय समजतो काय? पकडा त्याला, मारा त्याला. एक मिनिट शांत व्हा. काय झालंय? काय झालंय? सोम सरांनी बाहेर आणि आतमध्ये असे बोर्ड लावलेत ना, म्हणून या बायका सगळ्या चिडल्यात आणि मारतायत त्यांना. सोडणार नाही आम्ही त्याला. अरे काय भाषा पाट्याला होतोस म्हणजे काय? अजिबात सोडणार नाहीये. समजतो काय स्वतःला तो? हो 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 हो, जरा प्लीज जरा शांत व्हा ना. थांबा. हे काय लिहिलंय ते वाचलंय का तुम्ही? हो वाचलं मी, पण तरी आपण शांतपणे बोलूया ना जरा. ते वाचून आम्हाला शांत व्हा म्हणताय? या सोहन कुलकर्णीने आमचा अपमान केलाय, स्त्रियांचा अपमान केलाय. सोडणार नाही आम्ही त्याला. हो नाही, अपमान नाही, मान राखलाय. मान राखलाय म्हणजे त्या सोहमला असं म्हणायचं होतं की बायकांनीच का घरकाम करावं ना, त्यांना सतत रांधा उष्टी काढा हेच सगळं का करायला लागलं पाहिजे, हो ना सोहम? त्यांना पण थोडा आराम मिळायला हवा, स्वतःसाठी वेळ हवा, आराम करण्याचा हक्क आहे त्यांना. म्हणून त्याने तुमच्या नवऱ्यांना इथे येण्याचा आग्रह केलाय. आणि फक्त नवऱ्यांना नाही, तुमच्या अख्ख्या परिवाराला घेऊन तुम्ही इथे या आणि छान जेवून जा असं म्हणायचंय त्याला. हो, पण इथे तर लिहिलंय की तुमच्या बायकोपेक्षा उत्तम जेवण येथे मिळेल. हा अपमान आहे आमचा. नाही, तुम्ही गैरसमज करून घेतलायत. अहो, तुम्ही घरात इतकं उत्तम जेवण करत असताना इथे कशाला कोणी येऊन खाईल ना, म्हणून सोहमने असं लिहिलंय. आणि मुळात तुमच्यासारख्या गृहिणींच्या हातची, सुगरणींच्या हातची चव आमच्या जेवणाला येईल की नाही मला खरं तर माहिती नाही. हा, पण तुम्ही जितक्या प्रेमाने तुमच्या घरी करून वाढता ना, तेवढ्या प्रेमाने आम्ही तुम्हाला सगळ्यांना जेवण वाढायचा प्रयत्न नक्की करू. म्हणजे तेच तर आम्ही अभीस किचन मध्ये करत असतो. आणि खरं सांगू का, सोहमला तर स्त्रियांबद्दल खूप आदर वाटतो. हो, मी स्त्रियांचा खूप आदर करतो. इनफॅक्ट अभीस किचन मध्ये तर आठवड्यातून एक दिवस स्त्रियांसाठी फ्री जेवण असतं. आजपासून सुरू केली आम्ही ही ऑफर. काय? तुझीच आयडिया आहे ना सोहम? आता काय करतोय? हो, माझीच आयडिया आहे. हो हो, नक्कीच येऊ. आमच्या 100 बायका बाहेर उभ्या आहेत, त्यांना सगळ्यांनाच सांगते मी, फ्री जेवण. भाऊ, चुकलं आमचं, आम्हाला माफ करा.
सॉरी हा. सॉरी खरंच गैरसमज करू नका आमचा. माफ करा. हा दादा, हा. येतो आम्ही. येतो हा आम्ही. फ्री जेवण. या हा नक्की. शुभ्रा अगं 100 बायका आहेत, तू फ्री जेवणाचं कुठे काढलंस? एक्झॅक्टली 100 बायका आहेत. त्यांच्या हातून मार खाण्यापेक्षा त्यांना जेवायला दिलंच तर जास्त बेटर नाही का? तयारीला लाग आता आणि स्वतःच्या हाताने करून वाढ त्यांना. सोम काय यार, मी एवढं वाचवलंय तुला आणि तू एकेस. सॉरी शुभ्रा. इट्स ओके. थँक्यू शुभ्रा. यू मोस्ट वेलकम. काका तुमच्या मागे लपतो आणि कोणाला सांगू नका. बरं बरं बरं, लप 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 लवकर. रिहांश, ए रिहांश, रिहांश. ओ किती वेळा सांगितलंय तुला स्ट्रेंजरशी बोलायचं नाही म्हणून. त्या काकांनी तुला काही खायला दिलं असतं आणि तुला काही झालं असतं म्हणजे. चल घरी. वहिनी काय ग? तुम्ही तुमच्या हाताचे ठसे इथं उमटवा की. अगं नाही, माझ्या एकटीचं नाही इथं. हे आमच्या दोघांचं स्वप्न आहे. आमच्या दोघांचेही हात हवेत तिकडे. माझं नको, गृहलक्ष्मीचे हवेत. हो का? पण लक्ष्मी कधी एकटी असते का? नारायण असतात ना नेहमी बरोबर. आणि आपल्या दोघांच्या आयुष्यातल्या एका नव्या पर्वाची, नव्या स्वप्नाची सुरुवात आहे ना. आणि तुम्ही मला वचन दिलं होतं जे काय करू ते एकत्र करू. शब्दात पकडते. बरोबर आहे. हो की नाही? नाही नाही, तुम्ही यायलाच पाहिजे माझ्या बरोबर. यापुढे जे काही करायचं ते एकत्र करायचं. तुमच्या साथीने मला हे स्वप्न पूर्ण करायचं. या वहिनी आज काय काय बनवायचं? सर्वात प्रथम ना आपण काहीतरी गोडाचं करूया हं? आणि देवाला नैवेद्य दाखवूया. तू रवा काढतेस का? ठीक आहे, काढते. आजचा मेनू शिरा, केशरयुक्त शिरा. अहो अहो मी काय म्हणते, शिरा प्रसादासाठी करणार आहोत ना, तो येणाऱ्या सगळ्यांनाच देऊया. तो मेनूत नका लिहू. बा भजी. हा चालेल. भजी 25 रुपये प्लेट. बटाटे वडा. अहो मी काय म्हणते, शुभ्रा येणार आहे पण तिला जरा उशीर होणार आहे. या सगळ्या तयारीचा फोटो काढून पाठवता का तिला? खुश होईल ती. काढतो ना. हा. तू 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 उभी राहा तिथे. अहो मी कशाला? पूजेजवळ उभी राहा. अहो बर. तिला पाठवायचा आहे ना फोटो. हा सकाळी सकाळी नटून कुठे चाललीयस? अरे आज जरा ऑफिसला जावं लागतंय. पण तू घरूनच काम करणार होतीस ना? हो पण काय झालंय ना, आज एक महत्वाची मीटिंग आली आहे आणि मिस नाही करू शकणार, त्यामुळे ऑफिसला जावं लागतंय. ऑफिसला चाललीयस मग इतकी तयार होऊन का चाललीयस तू?
ओके, कळलं. काय सोहम कुलकर्णीची बायको आहेस. साध्या सुध्या कपड्यात थोडी ना जाणार आहेस तू ऑफिसला. आता करोडपती नवऱ्याची बायको आहेस तू. तुला माहितीये, माझ्या बरोबर राहून राहून ना तुझा पण ऍटिट्यूड चेंज व्हायला लागलाय. पैसे आणि पैशाची ताकद दाखवणं किती महत्वाचं आहे हे आता तुला पण कळायला लागलंय. हो ना, सोहम कुलकर्णीची बायको आहे मी. मग अशी साध्या कपड्यात कशी असेल ती? सोहम कुलकर्णीची बायको आहेस ना, मग 30-35 हजारासाठी कुठे लोकांची चाकरी करतेस? काय? सोड आता ती फुटकळ नोकरी. आपण श्रीमंत झालोय बायको. आणि श्रीमंत नवऱ्यांच्या बायकांना अशा वणवण नाही करत, राबत नाही फिरत. त्या फक्त नवऱ्याला काय हवं नको ते बघतात आणि त्याला खुश ठेवतात. हो ना, पण अरे खरंच जावं लागेल आज एक दिवस. पण मी माझ्या नवऱ्याला चहा देऊन खुश करू शकते. चहा नकोय का शुभ्रा मला? मग त्यापेक्षा रोज सकाळी ना तू अशीच तयार होऊन बसत जा. श्रीमंत नवऱ्याची बायको आहेस तू आता, मिसेस सोहम कुलकर्णी. तू जा आधी आंघोळ करून ये. ओके, पण तू कुठेही जाणार नाहीये, चालेल? बरं, जा आता लवकर. श्रीमंत घरच्या बायकांनी दिवसभर नटून थटून बसायचं असतं ना. आता दाखवते मी तुला, बायको दिवसभर घरी असली की काय काय होतं ते. अगं इथलं सगळं व्यवस्थित आहे. मला वाटतं इथलं काही चेंज करण्याची गरज नाहीये. अरे असं कसं? हे टेबल बघ ना, ह्याची डिरेक्शनच चुकलंय ना. आपण असं ते जरा असं फिरवूया आणि खुर्ची तिथे ठेवूया. सावकाश होऊ द्या. केवढी धूळ साठली आहे ना तिथे. हे बघ, ही साडी आहे ना, ही आपण अशी मधून फाडूया आणि त्यानेच पुसून काढूया सगळं. काय वाटतं? ए थांब थांब थांब. बबड्या, आई काय तू लगेच ओळखतेस? अरे ऑफिस मधनं दमून आला असेल ना बाळा. काय करू तुझ्यासाठी? चहा करते आणि बटाटे घालून पोहे करू का मस्त? अगं बोलू तर दे मला. मला नोकरीला लागून आज 1 महिना झाला. 1 महिना झाला सुद्धा? ऐको काय? माझ्या पहिल्या पगारातून तुझ्यासाठी साडी आणलीये. खूप सुंदर रे बबड्या. खूप छान आहे तुझी निवड. नुसतं काय छान आहे म्हणतेस आई? नेसून दाखव ना पटकन. अरे नको नको नको, मी सारखी स्वयंपाकघरात असते. डागबीग पडायचं रे साडीला. किती सुंदर साडी आहे ती. मी ठेवून दे ना अशीच जपून. काय झालं? नाही, ही साडी नको फाडूया. का? ही मी आईसाठी घेऊन आलो होतो माझ्या पहिल्या पगारातून. तिने कधी नेसलीच नाही ती. इतकी आठवण येते ना आईंची. मग त्यांना बोलून दाखव ना हे. त्यांनाही किती बरं वाटेल. झाली बाबा एकदाची कामं.
तुझ्यासाठी गरमागरम चहा आलं घातलेला स्पेशल मी बनवलाय. चांदीचा ट्रे होता ना. अरे हो, त्याच्यावर ना आठवलं किचन मध्ये सुद्धा थोडे बदल करूच या. नाही 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 नको, थँक्यू. मला याचीच गरज होती. सोहम, मला खूप बोर होत आहे. आता काय? हे बघ, तुला नवीन आयडिया सुचत असेल तर आधीच सांगतोय, मला आता काही नाही जमणार. आय एम सॉरी, मी आधीच मेलोय. अरे नाही, प्लीज तू आराम कर. मी उलट असा विचार करत होते की एखादी मैत्रीण मोकळी असेल का आत्ता, जाऊन तिला भेटून येते. हो जा ना, लगेच जा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू सोहम. आलीच. उगाच थांबवलं हिला. सोहम, मी येते हा मैत्रिणीला भेटून. किती छान वाटतंय रे घर आपलं, अगदी आपल्या स्टेटसला जाईल असं वाटतंय. मला उद्या काही वेगळे सजेशन्स आले ना तर मी तुला नक्की सांगेन ना. शुभ्रा ऐक ना, मी काय म्हणतोय, आपल्याला पैशांची गरज नाहीये, पण मला असं वाटतं तुला इथे बसून बोर होणार असेल घरात राहून, तर तू काम करू शकतेस. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तू प्लीज काम कर. हा ठीक आहे, आता तू इतकं इन्सिस्ट करतोयस तर नाही सोडत मी माझी नोकरी. थँक्स. बरं चल, मी निघते आता, मैत्रिणीला भेटते. हो, मी पण जरा जाऊन पडतो. हो प्लीज प्लीज, तू आता रेस्ट कर बाबा, आणि खूप तास झोप. काही घाई नाही आपल्याला आता. हा, आराम कर. मी दरवाजा लावून घेईन. हो. हाई, नाही मला निघायला थोडा उशीर झालाय, पण मी पोहोचते. काही नाही, बायका काय काय करू शकतात हे एकाला शिकवत होत्या ठरणार ना. पण आपल्या रेस्टॉरंटचं नाव ऑलरेडी मार्केटमध्ये चांगलं आहे, आपल्याला काही फरक नाही पडणार आहे. याला कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाहीये. नाही, काहीही झालं तरी अभीच किचनचं नाव खराब होता कामा नये. सर आधीच टेन्शनमध्ये आहेत, त्यातून त्यांना जर ही गोष्ट कळली तर ते तर बिचारे खचूनच जातील. सोहम सर, सर तुम्हाला काही हवंय का? नाही, काही नकोय. सर तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसताय म्हणून विचारलं. सांगा ना, काही हवंय का तुम्हाला? सर पाणी आणू का? हा, पाणी घेऊन ये. ओके. सर थंड की गरम? साधं घेऊन ये. ओके. सर ग्लास मध्ये आणू का बॉटल मध्ये आणू? आण, कसंही आण. सर हातात आणू का ट्रे मधून आणू? तुला जसं आणायचंय ना तसं आण. हा, ओके सर. सर मग तुमच्या समोर आहे ना ग्लास मध्ये, प्या ना ते. सोहम सर, काय चाललंय मॅडी? सॉरी सॉरी सर. काय चाललंय मॅडी? सर एक क्लॉथ तरी चेंज करूया ना. कशाला? चांगला आहे कपडा. नो सर, डर्टी झालंय खूप. बघा ना किती डस्ट आहे. सर धू काय मी? धू. ओके. सर 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 हाताने धू का मशीन मध्ये धू? अरे तुला जसं धुवायचंय तसं धू ग शुभ्रा. ओके. हिला लांब ठेव ग माझ्यापासून. अरे सोहम, असं काय करतोस? तुझी पर्सनल असिस्टंट आहे ना ती. ती तुझ्या मागे मागे असणार. आत्ता लांब ठेव माझ्यापासून. बरं मॅडी. सोहम, मला सांग, तू मुळात इतकं टेन्शन का घेतोयस?
अगं तिला सांगितलेलं कळतच नाही, डोक्याला ताप आहे नुसती. हो पण तू बॉस आहेस की नाही? अरे मग तू असं मस्त आरामात घरी बसून एन्जॉय करायचं आणि ऑर्डर सोडायच्या. मी आहे ना, तिथून ऑर्डरही सोड आणि मी सगळ्यांकडून सगळं करून घेते. मी कशाला आहे सोहम? चालेल, पण कीप मी अपडेटेड. ऑफकोर्स. तू रेस्ट कर. बाय. बाय बाय. मॅडी जरा गुड. आज इथे अभिज किचन मध्ये इन्स्पेक्शन साठी माणसं येणार आहेत आणि अभिजित सरांनी खूप मेहनतीने या अभिज किचनचं नाव मोठं केलंय. आपल्या कुठल्याही चुकीमुळे ते धुळीस मिळता कामा नये याची आपण सगळ्यांनी खबरदारी घेऊया. ठीक आहे? येस शुभ्रा. शुभ्रा, अगं आम्ही सगळेजण अभिजित सरांसाठी ते इकडे थांबलोय आणि इथून पुढे पण थांबू. डोंट वरी. पण ना शुभ्रा, राग म्हणू नकोस प्लीज, पण आम्हाला ना अभिज किचनची खूप काळजी वाटते ग. सोहम सर बघ ना कसे वागतात. कस्टमरशी ते अजिबात नीट वागत नाहीत, नुसतं राग करतात त्यांचा. आणि त्या दिवशी तर अभिज किचन मध्ये सगळे लाईट, एसी, फॅन सगळं बंद करून ठेवलं होतं आणि मला ना रस्त्यावरती उभं केलं होतं बोर्ड धरून. मला पेस्ट्री खाऊन देत नाहीत, मला काही तर एन्जॉय करून देत. हो हो मॅडी, आपण सोहम सर आले की त्यांना वा करूया. पण ऐक, आता आपल्याला हे जे इन्स्पेक्शनचं हर्डल आहे ते पार पाडायचंय की नाही, मग आधी त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करूया. सगळ्यांनी खूप मेहनत घेऊया आणि सगळ्यात महत्वाचं संदीप दादा, कस्टमर्सना शिळं अन्न ह्याच्या पुढे दिलं जाणार नाही. ठीक आहे? आणि बाकी कस्टमर्सना हॅपी कसं ठेवायचं हे अभिजित सरांनी तुम्हाला सगळ्यांना शिकवलेलं आहे. येस. ते सोहम जर का इकडे आले नाहीत ना अभिज किचन मध्ये, तर आपण सगळे मिळून हे अभिज किचन पहिलं होतं ना तसं करून दाखवूयात. नक्की मॅडी. चला तर मग कामाला लागूया. येस शुभ्रा मॅम. हा, हे तुमच्या सोहम सरांकडे. इथे आपण सगळे फ्रेंड्स आहोत. सो गिव्ह मी हाय फाय. ये. ऑल द बेस्ट. तुला पण. चला चल.